ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळकन्या. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत देवी फिरंगाई मातेचं दर्शन घेण्याकरिता. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर. हे मंदिर पुण्यापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर मावळ तालुक्यातील नानोली गावात आहे. मागील 2 ते 3 दिवसापासून देवीच्या दर्शनासाठी जायचे होते, पण खूप जास्त प्रमाणात पाऊस असल्या कारणामुळे जाता आले नाही. आज जरा पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आम्ही देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. फिरंगाई माता मंदिराला नानोली लेणी किंवा फिरंगाई गुफा मंदिर असेही म्हटले जाते. थोड्याच वेळानंतर आम्ही डोंगराच्या पायथ्याशी गाडी लावून पुढचा प्रवास सुरू केला. या मंदिरात देवीचे दर्शन घेण्याकरिता भाविक नेहमी येत असतात, परंतु नवरात्रीच्या काळात आणि काही सणासुदींच्या काळात इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते. हे मंदिर खूप उंच डोंगरावर असल्या कारणामुळे मंदिरापर्यंत जाण्यासाठी आम्हाला किमान 1 तासाचा वेळ लागणार होता. ज्यांना कोणाला ट्रेकिंग करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे ठिकाण खूप छान आहे. ट्रेकिंगसोबत देवदर्शनही घडेल. फक्त येताना इथे सोबत पाण्याच्या बॉटल व खाण्याचे पदार्थ घेऊन येणे, कारण की सहसा इथे मंदिराच्या इथे कुठलाही प्रकारचा स्टॉल आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि इथे फायनली आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. बघू शकता हे छान असे देवीचे मंदिर. मंदिरात जाण्याच्या आधीच हे मुंजोबाचे छोटेसे मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन देवीच्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते. फिरंगाई माता हे गावचे ग्रामदैवत मानले जाते. येथे दरवर्षी मोठ्या श्रद्धेने भक्तगण दर्शनासाठी येत असतात. येथे नवरात्र उत्सव, महाअभिषेक, महापूजा, आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पाहू शकता हे देवीचे खूप सुंदर असे रूप, देवीचा छान असा साजशृंगार. ज्यांना कोणाला काही कारणास्तव देवदर्शन करणे शक्य होत नसते त्यांनी माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन घ्यावे. देव काय कुठूनही दर्शन देऊ शकतो, फक्त मनात देवाबद्दलची श्रद्धा आणि भाव खरा असला पाहिजे. काय बरोबर आहे ना? मंदिराच्या येथील परिसर शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असल्यामुळे येथील भक्तांची देवीबद्दल असणारी श्रद्धा अधिकच वाढते. फिरंगाई मातेचे मंदिर हे अतिशय प्राचीन काळातील असून सुमारे 4थ्या शतकानंतरचे असल्याचे सांगितले जाते. आज या ठिकाणी नवरात्री उत्सव असल्या कारणामुळे देवीचा होम हवन व गोंधळाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी होता. त्यामुळे येथील वातावरण अधिकच प्रसन्न होते. काही लोककथेनुसार इथे 5 पांडवांनी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बाजूलाच इथे वरती चढून गेल्यानंतर पाण्याचे टाके आपल्याला इथे बघायला मिळतील. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.